उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या भेटीत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला हवं यावर चर्चा झाली। ज्या ठिकाणी युती होणं शक्य नाही त्या ठिकाणी मात्र स्थानिक म्हणतील त्यानुसार निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात यावं यावर चौघांचं एकमत झालं। दरम्यान 17 नोव्हेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यानंतर 18 तारखेला पुन्हा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडणार आहे। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौरा झाल्यानंतर एकनाथ शिंदेही मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत। आज परभणी आणि जालना या 2 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सभा होत आहेत। परभणीमध्ये दुपारी 2 वाजता तर जालन्यामध्ये संध्याकाळी 5 वाजता सभा घेणार आहेत। या सभेच्या निमित्तानं एकनाथ शिंदे आगामी निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मराठवाड्यातल्या आरोपांनंतर काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। परभणीमध्ये त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू आहे। याच सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय पंकज क्षीरसागर यांनी। आपण बघू शकतो परभणी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची तयारी जी आहे ती जय्यतपणे करण्यात येत आहे। आपण बघितलं तर भव्य दिव्य डायस उभारण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर अशी भव्य दिव्य अशी आसन व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, कसा दौरा असणार आहे, काय नियोजन आहे दौऱ्याचं? 12-12:30च्या दरम्यान या ठिकाणी माननीय शिवसेना प्रमुख नेते माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब हे येणार आहेत। त्या अनुषंगानं या ठिकाणी ही तयारी केलेली आहे आणि निश्चितच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण दौरा हा परभणी जिल्ह्यासाठी असणार आहे। आताच उद्धव ठाकरेंचा दौरा झाला, त्यांनी आरोप केले, त्यानंतर काही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत का एकनाथ शिंदे प्रमुख? निश्चित शेतकऱ्यांसोबत ते या ठिकाणी संवाद साधणार आहेत। आज महाराष्ट्रामध्ये जे या सरकारनं 31,000 कोटीपैकी या परभणी जिल्ह्याला 1,000 कोटी रुपयाचं हे जे पॅकेज दिलेले आज रब्बीलाही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर 10-10 हजार रुपये या ठिकाणी आलेले आहेत, प्राप्त झालेले आहेत। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये काँग्रेस, भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडुरंग चौधरी यांचे सुपुत्र भैया चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पीएस पाटील, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवींद्र मालुसरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष उमेर पठाण यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी नगराध्यक्षपदासाठी ललिता प्रेमानंद गायकवाड यांची घोषणा करण्यात आली। या प्रवेशानं पिंपळनेरची नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार हे स्पष्ट झालंय। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणखी एक झटका बसलाय। माजी आमदार राहुल मोटे यांच्यानंतर आता कार्यकारिणी सदस्य असणाऱ्या अशोक जगदाळेंनी पक्षाला रामराम केला। नळदुर्ग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांसह अशोक जगदाळे काँग्रेसमध्ये दाखल झाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। यावेळी आमदार अमित देशमुखही उपस्थित होते। नळदुर्ग नगर परिषदेवरती यापूर्वी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती, आता काँग्रेसला बळ मिळालंय। अशोक जगदाळे यांनी यापूर्वी 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती। अशोक जगदाळे एकदा अपक्ष तर एकदा वंचितच्या तिकिटावर निवडणूक आखाड्यात उतरले होते। जगदाळे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं नळदुर्गच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळाली आहे। मुंढवा जमीन प्रकरणी काल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज पत्रकार परिषद घेणार आहेत। मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी गौप्यस्फोट करण्यासाठी दमानिया आज पत्रकार परिषद घेतील। या प्रकरणी भेटीदरम्यान दमानियांनी बावनकुळेंकडे सगळे कागदपत्र दिलेत। याच संदर्भात आज गौप्यस्फोट करणार असल्याचं अंजली दमानियांनी सांगितलंय। त्यामुळे दमानिया आज कोणते गौप्यस्फोट करणार याकडे लक्ष असेल।